पावसाळ्यामध्ये पाठ फिरवलेल्या पावसानं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हजेरी लावून आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांना अजून अडचणीमध्ये आणलेले आहे. आणि हीच परिस्थिती पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. फक्त जर का पाऊस पडला असता तर निश्चितपणे शेतकरी बांधवांना आनंद झाला असता. पण गारपीट झाल्यामुळं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. फळभाज्या आणि फळबागा यांचं नुकसान झाल्यानं शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. अगदी येणाऱ्या काळामध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू झाला असता, यासोबतच डाळिंबाचा हंगाम सुरू झाला असता, ते सर्वच्या सर्व अडचणीमध्ये आलेले. तूर पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. कपाशीचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि या गारपिटीला सोसाट्याच्या वाऱ्याची जोड मिळाल्यामुळं रब्बी हंगामामध्ये सुद्धा दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्याच्यामुळं एकूणच महाराष्ट्रातील शेती व्यवसायावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आता शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश जरी देण्यात आलेले असले तरी सुद्धा शेतकरी बांधवांनी केलेली गुंतवणूक आणि रिटर्नमध्ये शासनाकडून येणारी मदत हे कायमच व्यस्त प्रमाणामध्ये राहिलेले आहे. आणि तीच परिस्थिती विम्याची सुद्धा आपल्याला दिसून येते. हा संपूर्ण विषय काय आहे ते आपण समजून घेऊयात. हिवाळ्यामध्ये का पाऊस पडतोय हे जाणून घेऊयात. पंचनामे आणि विमा याची एकूण परिस्थिती काय असू शकते ते बघूयात आणि अवकाळी पावसाचा एकूण परिणाम काय होईल त्याच्यावरतीही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. खरीपातून स्वतःच्या हिमतीवरती सावरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही गारपीट जी झाली हे अगदी अस्मानी संकट म्हणलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे बघा, पावसाळ्यामध्ये पाऊस पडेल असा अंदाज होता. त्या पावसाळ्यामधल्या अंदाजावरती सगळ्यांनी विसंबून नंतरच्या काळामध्ये पेरणी केली, पण दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली. मग काय झालं तर थोडाफार पाऊस पडला आणि हा पाऊस कायमचा टिकून राहील अशी अपेक्षा निर्माण झाली आणि परत एकदा शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण पाऊस काही टिकला नाही आणि नंतरच्या काळामध्ये पाऊस काही परतून आला नाही आणि खरीपाचा पूर्ण हंगाम जो आहे शेतकऱ्यांसाठी हा नुकसानीचा ठरलेला आपल्याला दिसून येतोय. मग त्याच्यानंतर शासनाकडून जी काही थोडीफार तटपुंजी मदत मिळालेली असेल काही ठिकाणी, तर ती मदत अजून पोहोचलेली सुद्धा नाहीये. अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव स्वतःच्या हिमतीवरती उभे राहिले आणि त्यांनी रबीसाठी तयारी सुरू केली आणि रबीच्या हंगामामध्ये पेरणी केली होती. आणि त्या सगळ्यांसाठी ही आता झालेली गारपीट जी आहे हे सगळ्यात मोठं संकट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यातून सावरायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उभा राहिलेला असणार आहे. आता बघा, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो हे आपल्याला माहिती आहे. पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे मान्सून पूर्व वाऱ्यांमुळे सुद्धा पाऊस पडतो, तोही आपल्याला माहिती आहे. वळवाचा पाऊस आपल्याला माहिती आहे. पण हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस ही गेल्या 10 वर्षापासून अगदी कायमस्वरूपीची बाब आपल्यासाठी झालेली आहे. आता हा जर का फक्त पाऊस पडला असता तर रब्बी हंगामासाठी निश्चितपणे याचा फायदा झाला असता. पण झाली काय गारपीट आणि त्याच्यामुळं होणारं नुकसान फार मोठे. आता या दिवसामध्ये नेमका पाऊस का पडतो तर बघा, पश्चिमेकडून वारे वाहत येतात आणि हे पश्चिमेकडून वाहत येणारे वारे जे आहेत याच्यामुळं उत्तर भारतामध्ये कायमच पाऊस पडत आलेला आहे. आणि उत्तर भारतामध्ये गव्हाच्या पिकासाठी हा पाऊस फार महत्त्वाचा आहे. पण यावेळेस त्याची एक शाखा जी आहे ही अगदी दक्षिणेकडे सरकली आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या ही परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि याला जोड मिळाली ती म्हणजे बंगालच्या उपसागराकडून जे काही बाष्प येतं त्याची सुद्धा जोड मिळाली. आणि त्याच्यामुळे झालं काय तर उंच ढगांची निर्मिती झाली आणि हा अवकाळी पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतोय. आता बघा, या दिवसांमध्ये जनरली दक्षिण भारतामध्ये पाऊस पडतो ही फार नॉर्मल बाब आहे. पण हे पश्चिमेकडून येणारे वारे आणि त्याला बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पाची साथ मिळाल्यामुळं ही गारपीट झालेली आपल्याला दिसून येते. आणि ह्या दोघांचा एकत्रित परिणाम असा झाला, जनरली जो पाऊस पडतो त्याचा गोठणांक जो आहे तो 5 किलोमीटर वरती असतो. पण या सिच्युएशनमुळे तो 3 किलोमीटर पर्यंत खाली आला आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आपल्याला दिसून येते. आता बघा, पाऊस पडत असताना गारा पडणं हे नॉर्मल सिच्युएशन आहे. आणि ज्या वेळेस आपल्या इथं वळवाचा पाऊस पडतो तेव्हा तर गारा पडतातच. पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही जी काही होते हे गारा पडत नाही, तर ही पूर्णपणे गारपीट असते आणि त्याच्यामुळं फळबागा आणि फळभाज्या यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आता ह्या ज्या गारा आहेत या मोठ्या साईजच्या असतात. गोठणांक मी मगाशी म्हणलं तसं 3 किलोमीटर पर्यंत खाली आलेला असतो. त्याच्यामुळं ह्या ज्या गारा आहेत जमिनीवर येईपर्यंत वितळत नाही, त्या गारांच्या स्वरूपामध्ये राहतात. त्यांची साईज सुद्धा मोठी राहते आणि या डायरेक्ट फळांवरती
वरती आदळतात आणि ज्याच्यामुळं फळं फुटतात तरी किंवा त्या फळांवरती डाग तरी पडतो आणि एकूणच त्याची किंमत जी आहे ती कमी होते. आणि याचं उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर असे अनुभव आहेत ज्यांच्या डाळिंबाच्या बागा येणाऱ्या काही दिवसांमध्ये या आता भरास आल्या असतात. त्याच्यातून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळालं असतं. या डाळिंबांवरती जर का या गारा डायरेक्ट येऊन आदळलेल्या असतील तर एकतर ते हे फळ फुटतं तरी किंवा त्याच्यावरती मोठा डाग पडतो आणि त्याच्यामुळं त्या फळाची म्हणावी तशी किंमत शेतकरी बांधवांना मिळत नाही. आता याच्या जोडीला ज्यांच्याकडे फळबागा आहेत त्यांचं तर नुकसान झालेलं आहे, पण ज्या फळभाज्या होत्या त्या सुद्धा आता भुईसपाट झालेल्या दिसून येतात. आणि मी मगाशी म्हणलं तसं या गारपेटीला वाऱ्याची सुद्धा जोड मिळाली आणि त्याच्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे. आता जिथे जिथे ज्वारी होती त्या ज्वारीचे येणाऱ्या काळामध्ये हुरडा सुद्धा झाला असता, चांगल्या पद्धतीने उत्पादन झालं असतं, ती ज्वारी सुद्धा या वाऱ्यामुळं आणि या गारपटीमुळं भुईसपाट झालेले दिसून येते. विदर्भामध्ये सुद्धा कपाशीचं मोठं नुकसान झालेलं दिसून येते आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नुकसान झालेलं दिसून येते. आता बघा आपल्या हवामान विभागानं गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातले अलर्ट जे आहेत ते वारंवार दिलेले होते आणि अशी सिच्युएशन निर्माण होणार याच्याविषयी सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. पण ज्यांच्याकडे फळबागा आहेत, फळभाज्या आहेत त्यांना अलर्ट देऊन त्याच्यातून असा काही फायदा होणारच नाहीये, कारण की एकूण क्षेत्र जे आहे ते एकरामध्ये असतं, हेक्टरमध्ये असतं आणि कुठं कुठं काळजी घेणार असा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. आता हे झालं नुकसानीचं. फायदा सुद्धा काही शेतकऱ्यांना याचा निश्चितपणे होणार आहे. म्हणजे हा जो पाऊस झालेला आहे किंवा ही जी काही गारपीट झालेली आहे त्याचं कोणत्या एरियामध्ये ते झालेलं आहे याच्यानुसार नुकसान झालेलं आहे की फायदा झालेला आहे असं ठरू शकतं. आता जिथे पावसाळ्यामध्ये पाऊसच झाला नाही आणि ज्यांनी रब्बीची पेरणीच केलेली नाही त्यांच्यासाठी हा पाऊस किंवा ही गारपीट जी आहे ही फायद्याची ठरू शकते, कारण की तिथं ऑलरेडी दुष्काळ होता, पेरणी झालेली नव्हती आणि म्हणूनच त्यांना याचा फायदा होऊ शकतो. जमिनीचा ओलावा जो आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये निश्चितपणे वाढू शकतो आणि कदाचित पेरणी सुद्धा केली जाऊ शकते. जर का आज सुद्धा पाऊस पडला आणि उद्या सुद्धा पाऊस पडला तर निश्चितपणे रब्बीसाठी याचा फायदा होऊ शकतो. पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल का, तर याचं उत्तर आज तरी देता येणार नाही असं तज्ज्ञ सांगतायत. आता नुकसान मोठं झालेलं आहे पावसामुळे सुद्धा, गारपिटीमुळे सुद्धा आणि सोसाट्याच्या वाऱ्याने सुद्धा. येणाऱ्या काळामध्ये शासनाकडून पंचनामे केले जातील आणि तसे निर्देश सुद्धा शासन स्तरावरून दिले जात आहेत की येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करून घ्या आणि पंचनामे झाल्यानंतर नेमके मदतीचे निकष काय आहेत ते आपल्याला समजू शकतील, कारण की प्रत्येक वेळेस निकष जे आहेत ते बदलताना आपल्याला दिसत आहेत. विमा सुद्धा सरसकट मिळणार नाहीये आणि मिळणारा सुद्धा विमा जो असेल तो तटपुंजा असेल आणि असाच गेल्या काही वर्षातला इतिहास सुद्धा राहिलेला आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये गुंतवणूक केली जाते. अगदी नांगरणीपासून ते पेरणीपासून नंतरच्या काळामध्ये खत देणं असू द्या, बियाण्यासाठी सुद्धा मोठी रक्कम मोजावी लागते. नंतर फवारणीसाठी कीटकनाशक ज्यावेळेस फवारले जातात त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम शेतकऱ्यांकडून मोजली जाते. आजच्या दिवशी मजुरांचा प्रश्न मोठा असताना त्या मजुरांसाठी सुद्धा वाढीव किंमत शेतकऱ्यांना द्यावी लागते आणि एकूणच शेतीमधली गुंतवणूक ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. शेतीतला खर्च वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय आणि रिटर्नमध्ये जे काही मिळते, म्हणजे जर का उत्पन्न जरी मिळालं तरी सुद्धा गुंतवणूक आणि मिळणारा परतावा हे सुद्धा आपल्याला अगदी योग्य प्रमाणात दिसत नाही आणि हीच गेल्या काही वर्षांपासून परिस्थितीत दिसून येते. आता सध्या जी काही परिस्थिती आहे याचा परिणाम असा होईल की येणाऱ्या काळामध्ये फळभाज्या, पालेभाज्या आणि याच्या जोडीने इतर जी काही पिकं आहेत त्यांची भाववाढ अटळ आहे आणि सध्या आपल्याला दिसतंय की भाववाढ जी आहे ती होताना दिसतीये. शेतकऱ्यांचं नुकसान जरी झालेलं असलं तरी सुद्धा सर्वच शेतकऱ्यांना याच्यातून फायदा होईलच असं निश्चितपणे सांगता येत नाहीये. पावसामुळं नुकसान झालेलं आहे का, तर हो नुकसान झालेलं आहे आणि एका बाजूला जिथं दुष्काळाची परिस्थिती होती तिथं फायदा सुद्धा झालेला दिसून येतोय आपल्याला. हवामानामुळं सध्या शेती हा तोट्याचा व्यवसाय बनत चाललेला आहे असं तज्ज्ञांचं मत बनत चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांचा तर हा पक्का विश्वास बनत चाललेला आहे. जर का येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती तोडगा निघाला नाही, एकूण परिस्थिती जर का बदलली नाही आणि शासन स्तरावरून शेतकऱ्यांना जर का योग्य ती मदत मिळाली नाही
तर हा व्यवसाय अजूनच तोट्याचा बनत जाणार आहे आणि ही परिस्थिती अशीच राहणार आहे आणि याची परिणिती येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधव शेती करणं सोडून देतील याच्यामध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे शासन स्तरावरती या एकूण परिस्थिती संदर्भात योग्य तो निर्णय होणं गरजेचं आहे. तो योग्य कालावधीमध्ये होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना जी काही मदत मिळणार आहे ती सुद्धा योग्य त्या प्रमाणामध्ये मिळणं फार, फार, फार गरजेचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या भागामध्ये शेतीची काय परिस्थिती आहे, पिकांचं काय नुकसान झालेलं आहे, हेही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.